सो हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या चॅनल ब्लॉगमध्ये. तर काल आपल्या गाडीचं काम राहिलं होतं, तर चला आज बीच तिकडे जायचंय. तर चला जाऊया आणि गाडीचं काम करून येऊया. आम चाललो, मी एकटाच चाललो. गावाला घेऊन गाव आहे सोबत आपल्या. तर चला गाईज, येऊ आपल्या गाडीचं काम करून. यश गेला दुकानवरती, आलो जेवण करा मी. सो गाईज, बहुतेक गाडीचं काम आज भेटत नाही म्हणून, म्हणजे करणं तर आहेच आज फिक्स. का पण आज बी ते दोघांकडे कुठे बाहेर जायला वाटतं गॅरेजवाला. तर बघू तो आल्यानंतर त्याला सांगितलंय फोन लावायचं. तर आज फोन आला तर करू, नाही तर मग आहेच. गाडीचं खूप चाक आणि ते खराब झालेले गाईच, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा गाईच, गाडी ह्या इथे चाक घासलेले गाडी. हे बघा गाईच, हे असं चाक घासलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचं काम करायचं खूप ढिल्लं झालेले गाईच. चाक एकदम हालत आहे. तर चला बघू त्याचा फोन येतो का नाही. दुपारी जर फोन आला तर जाऊ, नाही तर मग दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ गाडी. आज तर काम करण्याची काही झालं तर चला पहिले जेवण करून घेऊ. जेवायला काय करायला आज? शेवभाजी. जेवायला मस्त शेवभाजी गाईच, रात्री चिवडा. चला जेवण बिवण करू आणि मग बघू. शेतात जायचंय गाईज. आज मस्त शेवभाजी, पोळी आणि चिवडा सोबत. तर चला करूया जेवण. सो गाईस, तर उद्या बहिणीच्या शाळेमध्ये आनंदनगरी आहे. त्यासाठी मम्मीला तिने सांगितलं की पावभाजी न्यायची पण शाळेत. तर हे बघा मस्त एकदम असं पावभाजीसाठी ती भाजी बनवणं तर ती बनवून मम्मीने तयार केलेली आहे. ती कशाला शिजवायला का उकळा शिजवायला ठेवलेली. आणि उद्या आनंदनगरी 10 वाजता, तर तिथे पण जायचंय. बघू उद्या काय काय नाही, मस्त मजा तिथे आपण खाऊ पावभाजी ती. आणि आज रात्री आम्हाला जायचंय पाली गावाला. तर पप्पा आल्यावर जेवण बिवण करून मग जाऊ. तर चला जाऊया, करूया जेवण. आज मस्त डाळबट्ट्या आलेल्या आहे गाईस. तर रात्रीचा गहू भरायला आम्ही आलेलो शेतात. जस्ट शेतात पोचले गाईज. आता शेकोटी बिकोटी करू आणि मग जाऊ. 10 वाजले. 2 मिनिटं. मग तिकडे करून इथं नाही म्हणून जाळून देऊ ना. इकडे आहे काढ बघा. हे काय या इटालचा डोरा पडचा, जाळून टाकू गाईस. तर फायनली पाणी भरणं चालू झालेलं आहे. रातचं काही दिसून नाही राहिलं गाईस. ते सगळे बॅटरी आणलेली आम्ही, ती काय भावाकडे बॅटरी घे. आणि आता पाणी भरणं चालू झालेले. पप्पा त्या तिकडं थांबलेले जाळाजवळ. तर चला भरूया पाणी.